नमस्कार. आज आपण एका अतिशय भारी आणि तितक्याच अर्थपूर्ण अशा मराठी पाठाचं विश्लेषण करणार आहोत, ज्याचं नाव आहे मी मालक. आता वरवर पाहता ही एक साधी छानशी गोष्ट वाटते, पण खरं सांगायचं तर हा पाठ मानवी स्वभावाचं एक खूप मोठं सत्य अगदी सोप्या शब्दांत आपल्यासमोर मांडतो. आजच्या या विश्लेषणात आपण फक्त गोष्ट नाही पाहणार, तर यामागचा खरा अर्थ आणि भाषेच्या काही गमती-जमती अतिशय सहजपणे समजून घेणार आहोत. तर तयार आहात ना? आता पुढे जाण्यापूर्वी एक विचार करा. आपल्या रोजच्या जगण्यातला हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आपण जे काही करतो त्यावर नक्की कोणाचा ताबा असतो? आपली विचार करणारी बुद्धी निर्णय घेते की अचानक निर्माण होणाऱ्या आपल्या चंचल इच्छा? मी मालक या पाठाची संपूर्ण कथा याच मध्यवर्ती कल्पनेभोवती फिरते. स्वतःवर नियंत्रण कसं ठेवायचं आणि आपल्या इच्छांना योग्य दिशा कशी द्यायची, हेच आपण या कथेतील मुख्य पात्राच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया एका अतिशय ओळखीच्या समस्येने, पोटदुखी. तर इथे कथेचा मुख्य प्रसंग सुरू होतो. जमिनीवर पोट धरून बसलेला हा मुलगा बघताय, हा आहे रिदित. आता झालंय असं की त्याने दिवसभर कुणाचंही न ऐकता खूप सारी शेव खाल्ली आहे आणि साहजिकच अति खाल्ल्यामुळे त्याचं पोट भयंकर दुखू लागलंय. परिणामी त्याला शाळेला दांडी मारावी लागली. त्याचे आईबाबा ऑफिसला गेलेत, त्यामुळे घरी त्याची मावशी आहे. ती अतिशय प्रेमाने त्याची समजूत काढतेय आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतेय. पण याच संवादातून पुढे एक भन्नाट गोष्ट समोर येणार आहे. आणि इथूनच सुरू होतं पाठातलं एक महत्त्वाचं वळण, आळशी नोकराचं उदाहरण. आता रिधितला त्याच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी मावशी थेट न रागवता एका अतिशय चतुर कल्पनेचा वापर करते. ती रिधितला लोटेबाबा नावाच्या एका शेठची गोष्ट सांगते. या शेठने काय केलं तर तब्बल 20,000 रुपये पगार देऊन एक नोकर ठेवला. पण गंमत बघा, तो नोकर पूर्ण पगार तर घेतो, पण काम मात्र शून्य करतो. अगदी काहीच काम करत नाही. शेवटी शेठ स्वतः मालक म्हणून सूत्रे हाती घेतो, त्या नोकराला चांगलाच रागवतो आणि मग कुठे तो नोकर कामाला लागतो. मावशी अगदी शांतपणे ही गोष्ट सांगतेय आणि रिधित ही ती तितक्याच लक्ष देऊन ऐकतोय. ही गोष्ट ऐकल्यावर रिदितची प्रतिक्रिया अगदी आपल्यासारखीच असते. तो एकदम ठामपणे म्हणतो, माझ्याकडे असा न ऐकणारा नोकर असता तर हकलून लावला असता त्याला. आता इथं खरी गोम आहे. रिदितचं हेच वाक्य पकडून मावशी कथेचा खरा मानसशास्त्रीय अर्थ उलगडणार आहे. कारण रिदित या अजूनही अजिबात समजलेलं नाहीये की हा आळशी नोकर दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वतःच आहे. आता वळूया पाठाच्या खऱ्या गाभ्याकडे, बुद्धी विरुद्ध मन. मावशीचं हे उदाहरण अगदी डोक्यात प्रकाश पाडणार आहे. ती रिधितला समजवते की आपली बुद्धी म्हणजे आपला मालक आणि आपलं मन म्हणजे तो आळशी नोकर. हे मन रूपी नोकर बुद्धीला किती त्रास देतं याचा विचार करा. जे आवडेल तेच खाऊ दे, अभ्यास नको, सतत टीव्ही किंवा मोबाईल पाहू दे, असे हट्ट करून हे मन बुद्धीला ते पूर्ण करायला भाग पाडतं. आपल्या आत सुरू असलेला हाच तो खरा संघर्ष आहे. मग यावर उपाय काय? तर पुन्हा ताबा मिळवणे. हे सगळं ऐकल्यावर रिद्धित शांत होतो. त्याच्या डोक्यात एकदम ट्यूब पेटते. त्याला आठवतं की अतिशेव खाल्ल्यानेच त्याचं पोट दुखते. आणि हो, डॉक्टर काकांनीही त्याला बजावलं होतं की जर शेव खाणं कमी केलं नाही तर पोटाचं मोठं ऑपरेशन करावं लागेल. ही डॉक्टरांची आठवण येताच तो एक ठाम विचार करतो. मी मालक आहे ना, मग माझा नोकर असणारं हे मन का ऐकत नाही? थांब, त्याला सरळच करतो. हा तो क्षण आहे जिथे रिद्धित स्वतःच्या मनावर ताबा मिळवण्याचा खंबीर निर्णय घेतो. आणि आता हा बदल बघा. मघाशी पोट धरून आजारी पडलेला रिधित आता पूर्णपणे बदललाय. तो मावशीला एकदम अभिमानाने सांगतो की मला जेवायला वाढ, पण ताटात अजिबात शेव वाढू नकोस. तो हसून मावशीला म्हणतो, माझा नोकर जरा जास्त लाडावलाय, त्याला जरा इंगा दाखवतो. मावशीही गमतीने त्याला जी रिधित मालक म्हणून नमस्कार करते. मग काय, रिधित अगदी आनंदाने ताटातील भाजी, पोळी आणि वरण भात संपवतो. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे कपाटात असलेला तो शेवचा पुडा आणि तो नोकररूपी मन मात्र रडत बसतात. रिधितने आपला स्वतःचा ताबा पुन्हा मिळवलाय. कथेवरून आता थोडं वळूया भाषेच्या गमतीजमतींकडे. पाठातील महत्त्वाचे शब्द आणि व्याकरण. पाठात आलेले वाक्प्रचार या पूर्ण संघर्षाला किती चपखल बसतायत हे तुम्ही पाहिलत का? हट्ट करणे म्हणजे आग्रह धरणे, आणि रिधितने जसा त्याच्या मनाला इंगा दाखवला म्हणजेच धडा शिकवला किंवा खोड मोडली. सोबतच या पाठातून विरुद्धार्थी शब्दांचाही मस्त सराव होतो, जसं की मालकच्या विरुद्ध नोकर आणि विचारच्या विरुद्ध अविचार.
हे सगळे शब्द केवळ व्याकरणाचा भाग नाहीत, तर ते रिधितच्या त्याच्या स्वतःच्या आळशी मनासोबत झालेल्या संघर्षाशी थेट जोडलेले आहेत. आणि हे काही रोजच्या वापरातले महत्वाचे मराठी शब्द. गोष्ट, पगार किंवा सुख. याबरोबरच मावशी, पत्नी, मन आणि काम हे शब्दही पाठात येतात. हे मूलभूत शब्द केवळ ही कथा समजण्यासाठीच नाही, तर दैनंदिन मराठी भाषेच्या वापरासाठीही खूप उपयुक्त आहेत. या शब्दांचा अचूक संदर्भ समजला की भाषेवरची आपली पकड आपोआप मजबूत होते. चला, जाता जाता एक छोटीशी टेस्ट घेऊया. पाठातल्या स्वाध्यायातलं हे वाक्य पूर्ण करा पाहू. माझा डॅश जरा जास्त लाडवला आहे. आठवतंय? अगदी बरोबर, नोकर. पण आपल्याला आता हे पक्क माहितीये की हा नोकर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपलंच चंचल मन आहे. हा पाठ आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नाजवळ आणून सोडतो. खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आतल्या या लाडावलेल्या नोकरावर तुमची बुद्धी कायम मालक असायला हवी, नाही का? विचार नक्की करा. आणि याच विचारासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया.